डोळ्यांची हो इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर ये तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर मित्र हो नमस्कार, मी सूर्यकांत डोळसे, पाटोदा, जिल्हा बीड. आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे. माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे. गेल्या 30 वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकता. तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका. आजची वात्रटिका आहे औचित्य भंग. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 26 जानेवारी 2024 अर्थात भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी प्रसिद्ध झालेली आहे. हा औचित्य भंग आहे. 26 जानेवारीचा आपण चक्क 15 ऑगस्ट करतो, म्हणजे भारतीय प्रजासत्ताक दिनाचा आपण जाणते अजाणतेपणे कसा भारतीय स्वातंत्र्य दिवस करून टाकतो यावरती भाष्य करते आहे. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे औचित्य भंग. तिरंगी झेंड्याच्या साक्षीने, तिरंगी झेंड्याच्या साक्षीने औचित्याला शह दिला जातो. तिरंगी झेंड्याच्या साक्षीने औचित्याला शह दिला जातो आणि 26 जानेवारी असला तरी त्याचा 15 ऑगस्ट केला जातो. 26 जानेवारी असला तरी त्याचा 15 ऑगस्ट केला जातो, त्याचा 15 ऑगस्ट केला जातो. अर्थात भारतीय प्रजासत्ताक दिन हा संविधान अंमलात आलं म्हणून आपण साजरा करतो. म्हणजेच या दिवशी संविधानाची जबाबदारी, संविधानाचा इतिहास, संविधानाचं वास्तव, हक्क आणि कर्तव्य याच्यावरती बोललं गेलं पाहिजे. देशभक्ती तर महत्वाची आहेच. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान केलं त्यांची आठवण आपण नेहमीच काढतो आणि भारतीय स्वातंत्र्य दिनाला ती काढलीच पाहिजे. पण 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना या संविधान जागृतीकडे आपण लक्ष द्यावं. पण असं फारसं होताना दिसत नाही. हेच सांगणार हे पहिलं कडवं पुन्हा एकदा जे सांगतंय औचित्य भंग कसा आणि कुणाच्या साक्षीनं होतो. पहिल्या कडव्यात तिरंगी झेंड्याच्या साक्षीनं औचित्याला शह दिला जातो. तिरंगी झेंड्याच्या साक्षीनं औचित्याला शह दिला जातो आणि 26 जानेवारी असला तरी त्याचा 15 ऑगस्ट केला जातो. 26 जानेवारी असला तरी त्याचा 15 ऑगस्ट केला जातो. सदैव वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं नकळतपणे संविधानाच्या उद्देशिकेचा संदर्भ या ठिकाणी देताना आपल्याला दिसत आहे. वात्रटिकेचं दुसरं कडवं, आम्ही भारताचे लोक, पीपल ऑफ इंडिया, वी द पीपल ऑफ इंडिया. आम्ही भारताचे लोक हा गोंधळ सोडणार कधी? आम्ही भारताचे लोक हा गोंधळ सोडणार कधी? आपल्या रोजच्या जगण्याला संविधानाशी जोडणार कधी? आपल्या रोजच्या जगण्याला संविधानाशी जोडणार कधी? संविधानाशी जोडणार कधी? संविधानाच्या प्रती आपलं कर्तव्य आपल्याला माहित असलं पाहिजे आणि प्रत्येकाने स्वतंत्र भारतात जगताना संविधानाला साक्षी ठेवून संविधानाला अनुसरून जीवन जगलं पाहिजे. पण असं होतं का? असं होताना फारसं दिसत नाही. म्हणून तोच प्रश्न वात्रटिकेच्या दुसऱ्या कडव्यात पुन्हा एकदा, आम्ही भारताचे लोक हा गोंधळ सोडणार कधी? कोणता? 26 जानेवारीचा 15 ऑगस्ट करण्याचा. आम्ही भारताचे लोक हा गोंधळ सोडणार कधी आणि आपल्या रोजच्या जगण्याला संविधानाशी जोडणार कधी? आपल्या रोजच्या जगण्याला संविधानाशी जोडणार कधी? संविधानाशी जोडणार कधी? जर हे आपल्या लक्षात आलं नाही
संविधानाचं महत्व आपल्याला लक्षात आलं नाही, संविधान विषयक जबाबदारी जर आपल्या लक्षात आली नाही तर काय होऊ शकतं त्याचा इशारा वात्रटिकेच्या पुढच्या तिसऱ्या आणि शेवटच्या कडव्यात. स्वातंत्र्याला संयमाची जोड. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. स्वातंत्र्याला संयमाची जोड आपला गणतंत्र देऊ शकतो. कधी? जर संविधान समजलं तर. स्वातंत्र्याला संयमाची जोड आपला गणतंत्र देऊ शकतो. नसता आपल्याच देशात आपण परतंत्र होऊ शकतो. नसता आपल्याच देशात आपण परतंत्र होऊ शकतो. आपण परतंत्र होऊ शकतो. हाच इशारा पुन्हा एकदा वात्रटिकेच्या तिसऱ्या आणि शेवटच्या कडव्यात. स्वातंत्र्याला संयमाची जोड आपला गणतंत्र देऊ शकतो. स्वातंत्र्याला संयमाची जोड आपला गणतंत्र देऊ शकतो. नसता आपल्याच देशात आपण परतंत्र होऊ शकतो. नसता आपल्याच देशात आपण परतंत्र होऊ शकतो. आपण परतंत्र होऊ शकतो. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं औचित्य भंग. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस, नव्या वात्रटिका. मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या 1000पेक्षा जास्त वात्रटिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा. जे आवडतं ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा. आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही. माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस, नव्या वात्रटिका. सूर्यकांती, सूर्यकांती.